हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर काल व्हिडिओ आला नाही, काल भाऊबीज, तर सगळ्याच ताईंची धावपळ असते तशी माझी होती, त्यामुळे व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायलाच वेळ भेटला नाही। सकाळपासून घरात लावून सगळ्या भावांच्या घरी जायची धावपळ सगळ्यांचीच असते। चला तर आता माझी ही लक्ष्मीपूजेची पूजा मांडणीला मी सुरुवात केली आहे। पाटावरती आसन आथरून मी ना तांदळाने स्वस्तिक काढले, कलशामध्ये पाणी टाकून त्यामध्ये हळदी कुंकू टाकून पूजा केली। साईडने पण कुंकू वगैरे लावून घेतलं, त्यानंतर नागलीचे पानं ठेवली, नारळ ठेवलं आणि घट पहिले स्थापित केला आणि तिकडे देवघरामध्ये दिवे लावलेले होते। आता इथे पूजा सगळे साईडने मांडायची आहे ना, त्यामुळे ठेवली नाही, कारण आजूबाजूला सगळी फुलांची मस्त सजावट करायची होती आणि इकडे मिस्टर लाइटिंग लावत होते, खूप छान वाटत होती। आणि हे शुभ दीपावली नाव पण त्या वगैरे स्टिकर आहे ते आणि इझिली निघतात पण। आणि तर सगळं असं मी थोडीशी ना भिंत वगैरे आम्ही दोघांनीही सजवली आणि मिस्टर मला सांगत होते हे इथं ठेवते तिथे ठेव, ते सांगत होते तशी मी मांडणी करत होते। आणि हे बघा खूप छान मस्त मांडणी झाली। तर हे बघा मस्त अशी पावलं आणलेली होती मी आणि ते पण फक्त 50 रुपयाला भेटले, खूप छान वाटत होते। पण ठेवल्यानंतर बऱ्याच जणांनी विचारलंही मला। आणि ते वहीवन ठेवली आहे, लक्ष्मी आणि गणपतीचं चित्र आहे पुढे, तिथे स्वस्तिक काढलं आणि मीठ, शिरई, मिठाई, पैसे, जेवढेही आपल्या घरामध्ये लक्ष्मी असतात तेवढे तिथे ठेवायचं। आणि माझे कसरी यंत्रण ते पण आहे ना, मग ते पण ठेवलं मी। हे बघा फटाके वगैरे सगळं काय आपण जे फराळ ते हाय कर सगळ्यांना। सईचा लुक पण बघितला ना, हे बघा मस्त छान अशी बाहेर येणार दाराच्या बाहेर रांगोळी काढली होती, उंबरठा मस्त सजवला होता। इतकं प्रसन्न वाटत होतं ना दीपावलीच्या दिवशी, खूप मस्त वाटत होतं आणि घर आहे ना असं प्रसन्न वाटलं पाहिजे मस्त अशी, म्हणजे लक्ष्मी येते। इकडे मिस्टरांचा लुक पण बघितला, मिस्टरांनी मस्त असं कुर्ता वगैरे घातला होता आणि आता आम्ही साड्या घातल्या होत्या ना, त्यामुळे मग आम्हाला कॅन्डल लावता येत नव्हते। ते दोघंही बोलले आम्हीच लावतो, तुम्ही साईडलाच बसा। मग ताई आणि आई आहे ना बाळांना घेऊन बसल्या होत्या, तर मग मी इथं शूट घेते आणि मिस्टर आणि माझे सासरे तर ते दोघेही मामा तर साईडने सगळे काही कॅन्डल लावून देत आहे। पण त्या खूप लावल्या होत्या, खूप अशी रोषणाई केली होती। आणि हे बघा असं मस्त एक मोठी पंथी ठेवली, म्हणजे ती रात्रभर चालेल। हे बघा वाटीमध्ये मीठ, फराळाचं, मिठाई, इकडे सगळं काय आपलं सोनं वगैरे किंवा आपले घरामध्ये जे पण असतात धान्य, तर 5 धान्याची पूजा केली जाते, ते सगळं मी असे बोळकुळ्यांमध्ये ठेवले। इथे लक्ष्मी ठेवलेली आहे, इथे फटाके ठेवले, खाली मस्त सगळीकडे असे फुलं टाकलेले होते, खूप छान वाटत होतं। आणि ही जी भिंतीला मी जी म्हणजे थोडंसंच केलेली आहे, पण इतकं छान वाटायचं ना। तिथेच भाऊबीज पण सेलिब्रेशन केलेलं आहे, खूप छान वाटत होतं घरामध्ये। आणि एवढी पूजा मांडायला मला भरपूर वेळ पण लागला आणि तेवढीच ती आवरायलाही वेळ लागला। जेवढं आपण म्हणजे असं वाटतं काय करू की छान दिसेल, काय करू की छान दिसेल। म्हणजे मिस्टर होते सोबतीला, माझे सासरेही होते, आई पण होत्या आणि ताई तर बाळांना सांभाळत होत्या, दोघंही आहे। तर आपल्या घरची लक्ष्मी माझी सई ही आमची खूप लक्ष्मी आहे, खूप म्हणजे हे बघा जसं म्हणाल तसं करते। मग इथे रील शूट पण होत होतं, मग म्हटले चला तिच्या पावलाचे ठसे उमटूया। तर ती मस्त ते आईंनी आणि मी तिला ओवाळून घेतलं आणि तिला ओवाळलं, त्यानंतर देवीच्या आईची आरती वगैरे केली, तिचं मस्त फुलांनी स्वागत केलं। मुलगी ही घरची लक्ष्मीच असते ना। आणि चला तर ती एकदम आनंदाने आली आणि तुम्ही म्हणजे तिला आम्ही एकदा सांगितलं सई ती पुन्हा जायची, पुन्हा पाय टेकवायची, पुन्हा यायची, असं तिचे पावलं घरामध्ये उमटले ना, खूप छान वाटतं। आणि मला एका ताईंनी पण सांगितलं होतं लक्ष्मीपूजेच्या दिवशी सईचे ना पावलं ना घरामध्ये असं उमटतात देवारापर्यंत, आणि ती मस्त आली। आता मग सगळ्यात पहिले आई आणि मामांनी पूजा केली देवी आईची, त्यानंतर मिस्टरांनी केली, मी केली, ताईंनी केली आणि त्यानंतर मग आरतीला सुरुवात केली। तर ताईंनी पण आज छान मस्त साडी घातलेली होती, बऱ्याच ताई विचारत होत्या तुझ्या ननंदबाई गेल्या का, पण मग बाळांचं शूट काही घेत नाही जास्त मी, त्यामुळे अजून त्या छोट्या आहे ना, म्हणजे आता त्या 1.25 महिन्याच्या झाल्या तरीही, आणि म्हणून मग काही जास्त त्यांचं शूट घेत नाही। कारण आणि इकडे मग ताई बघितलं तुम्ही ताईंना छान मस्त त्या रेडी झालेल्या होत्या, त्यांनी ही पूजा केली। आणि आपली सईबाई बघा तिलाही पूजा करायची होती, आम्ही सगळ्यांनी केली ना, आम्ही सगळ्यांनी जसं केलं तसंच तिलाही करायचं असतं। छान मस्त देवी आईवर तांदूळ टाकत होती, देवी आईची आरती करत होती आणि माझ्या साडीसारखंच थोडं डिझाईनमध्ये तिला मी ना हे कापड घेतलेलं होतं आणि ते शिवून घेतलेलं आहे मी ड्रेस।
तसे तिला मी ना, तुम्ही बघितलं दिवाळीची खरेदीमध्ये तिला वेस्टर्न ड्रेस घेतलेले आहे. हाच एक आहे ना ट्रेडिशनल. मग म्हटले चला एक आपण असा शिवूनच घेऊ माझ्या साडीसारखा. फक्त नॉर्मल कलर साईजचा कसा मरून आहे माझा, थोडासा लालसर आहे साडीचा. माझा पण लुक तुम्हाला दाखवतेच पुढे. चला तर कशी वाटली पूजा मांडणी. हॅपी दीपावली म्हणा सगळ्यांना. आई, आमच्या आईंचा लुक इकडे ताई बसलाय. हॅपी दीपावली म्हणा सगळ्यांना. मामा, मिस्टरांचा लुक. हॅपी दीपावली. सई 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 हॅपी दीपावली म्हण ना. चला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. आता आरतीमध्ये तुम्हीही सामील व्हा. आपल्या गणपती बाप्पांच्याही ते गणपती बाप्पांनाही हार घातला होता. खाली पंत्या ठेवल्या होत्या. देवघरालाही हार लावला होता आणि मस्त फुलांनी सजवलं होतं. तर सगळेजण मदतीला असला की पटकन घर आवरतंही. आणि इथे मस्त घर पूर्ण असं माळांनी सजवलं होतं. खूप छान वाटत होतं. आणि आपल्या साईला जायचं होतं फटाके फोडायला, पण आमचं फोटोशूट संपत नव्हतं. ती खूप कंटाळली. चला ना छान मस्त रेडी झाले. तर साडी ते दाखवलेली नव्हती. निवंत वेळ भेटेल तेव्हा दाखवेल. छान मस्त अशी मरून कलर आणि वेगळाच कलर आहे घेतलेली आहे. कलर पण खूप सुंदर आहे त्याचा. आणि अशी सिंपल झालेली आहे. चला आता आरती वगैरे झाली. आता गाडी ओळून येते. सेम मी सेम झाली. तुम्हाला सेम मी सेम व्हिडिओ पण येईल, रील येईल, तर बघा. चला मॅडम आपण आता गाडी वाढून मग फटाके वाजवू.
आता फटाक्यांमध्ये पण वेगवेगळे फटाके निघाले, तर आता मिस्टर जो लावताय ना तो फोटो फ्लॅश आहे, म्हणजे बघा फोटो काढल्यासारखं असं क्लिक 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 होतंय, तर वेगळंच होतं. म्हटलं काहीतरी वेगळं असेल, पण हे ते पूर्ण असं धुरधुर करत होतं. म्हटलं उगीच चाललं. चला तर आई आणि ताईन ते काही दिसत नाही तुम्हाला, कारण बाळांना घेऊन खाली नाही येऊ शकत, कारण बाळ पण एक थोडीशी घाबरतच होती फटाक्यांच्या आवाजाला. बाहेर किती आतिषबाजी असते दिवाळीच्या दिवशी, फटाके वगैरे खूप आवाज असतो. मग ते काही आले नाही. मिस्टर, मी, मामा असंही होतो खाली. आम्ही सगळ्यांनी फोटो काढले, फटाके वाजवताना रील शूट केल्या. इकडे पाऊस, सईला फक्त पाऊस आवडतो, सुरसुरे आवडतात. सईला तर खूप फटाके वाजवायचे होते. कसं वाटतंय तुला? सई इकडे बघ ना, छान आहे का? दिन दिन दिवाळी. बॉक्सच आणलं पप्पांनी. हो. चला तर आता नैवेद्य वगैरे दाखवलाय देवीला, मग कशीच दाखवलेलं आहे. आता साडी वगैरे चेंज केली, आता आम्ही जेवण करतो. फटाके वाजवले, खूप थकले. चला तर आता पुन्हा जेवण करते मी आणि पुन्हा भेटते. बाय. चला तर आता आम्हीही जेवण करतो. मस्त पुरणपोळी केली होती. चला इथेच आजचा व्हिडिओ एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.